तर मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत एप्रिल हप्ता आपल्याला कधी मिळणार, यासाठी निधी मंजूर झाला का, या प्रतीक्षामध्ये हे भरपूरसे लाभार्थी वाट पाहू लागलेले आहे। यासाठी अधिकृतपणे जी.आर आला का, सर्व काही अपडेट तुम्हाला सांगणार आहे आणि निधी मंजूर झाला का याच्या संदर्भातील देखील आपण सर्व काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवणार आहे, तिथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने सरकारतर्फे आपल्यापर्यंत पैसे पोहोचू शकणार आहे। हे सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो बघा, तुम्हाला हप्त्या कोणत्या तारखेला मिळणार आणि कोणकोणत्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार आहे, संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। कारण की भरपूरशा लाभार्थ्यांना आतुरता लागलेली आहे की मार्च महिना हा आपल्या खात्यामध्ये क्रेडिट झाला आणि बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे अजूनपर्यंत क्रेडिट झाले नाही, परंतु एप्रिल हप्ता सर्व निराधारांना असो किंवा जे काही दिव्यांग बांधव असेल, विधवा महिला असेल, या सर्वांना पैसे कधी मिळणार याच्या संदर्भातील अधिकृत तारीख काय असणार आहे याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा मित्रांनो, स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला साईडला दिसत असेल। आपण जर पाहायला गेलो तर बघू शकता, आता अर्ज भरल्यापासून कागदपत्र तपासणी होत असते, त्याच्यानंतर आपल्याला मंजुरी मिळत असते। आता बघा, लाभार्थी यादीत आपलं पात्रतेमध्ये नाव आलं, सिस्टीम मध्ये डेटा आपला नोंदणी झाला, सरकारकडे पैसे सोडले जाते आणि डीबीटी द्वारे आपल्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकत असते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून। हे झाली अर्ज भरण्याची प्रक्रिया। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री स्तरापासून म्हणजे राज्य सरकारपासून आता समाज कल्याण विभागापर्यंत हे पैसे पोहोचल्या जात असते। पहिले जसं की राज्य सरकारची म्हणजेच मुख्यमंत्री सरकारची हे बैठक पार पडत असते। या बैठकीमध्ये सर्व काही निराधारांची निर्णय घेतला जात असते। जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत हा निधी पोहोचत असते। आता तिथून हा निधी पोहोचला त्यानंतर तहसील कार्यालयापर्यंत हा निधी पोहोचत असते। आधी तर राज्य सरकारच्या बैठकीमध्ये जे निधी मंजूर झाला तोच निधी समाज कल्याण विभागापर्यंत पोहोचला जात असते। त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी स्तरापर्यंत हा निधी पोहोचला जात असते। त्याच्यानंतर बघा, तहसील कार्यालयापर्यंत हा निधी पोहोचला जात असते। पात्र लाभार्थी असणार आहे ज्यांची केवायसी परिपूर्ण आहे, ज्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांचा आधार कार्ड लिंक आहे। तुम्हाला मी आधी देखील सांगितलं पहिल्या चार्ट मध्ये की बघू शकता, डीबीटी सिस्टीम द्वारे हे तुमचे पैसे म्हणजे सर्व निराधारांच्या खात्यामध्ये पैसे इथं सरकार पाठवत असते। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं, जसं की पात्र यादीमध्ये आपलं नाव आहे का हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मग पात्रतेसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड जसं की आपल्या बँकेच्या खात्याला लिंक असणे अनिवार्य असते। त्याच्यानंतर बघा, तहसील कार्यालयातून हे पैसे डायरेक्ट कोषागार विभागाकडे पाठवले जात असते। त्याच्यानंतर डीबीटी सिस्टीम म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्या बँकेच्या खात्याला जे काही आधार कार्ड लिंक असेल त्याच्या माध्यमातून हे पैसे आपल्या बँकेच्या खात्यापर्यंत पोहोचले जात असते। आता जर आपण पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या अशा कुठल्याही हालचाली इथं समोर आल्या नाही, परंतु एक बघा, जसं की आपण जर पाहायला गेलं तर 9 एप्रिल ते 10 एप्रिलच्या दरम्यान हे सिस्टीमवरती एक जसं की पॉपअप आपल्याला पाहायला मिळाला होता की जसं की रात्रीचे 9 वाजेपर्यंत 10 एप्रिल 9 वाजेपर्यंत जसं की आता तिथं काम चालू होतं, अशा प्रकारे आपल्याला बहुतांश पॉपअप आलेला होता। परंतु अजूनपर्यंत सरकारचा जी.आर सुद्धा आला नाही की या तारखेला अमुक अमुक दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार। याच्या संदर्भातील आणखी तुम्हाला काही जर का नवीन अपडेट पाहायचं असेल की खरी तारीख काय असणार आहे आणि पैसे नेमक्या कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये मिळणार याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।